जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. BMC कार्यकारी सहाय्यक पद भरती विद्यार्थ्यांनो 20 ऑगस्टपासून फॉर्म भरणं सुरू होतं. मात्र आजची डेट आहे ती आहे 9 सप्टेंबर, म्हणजेच शेवटचा दिवस आज आहे फॉर्म भरण्याचा. निवेदन देऊन देवेंद्र फडणवीस साहेबांनी निवेदन दिलं. मात्र त्यांच्या निवेदनानंतर भरपूर लोकांना वाटलं की लगेच ते काहीतरी ॲक्शन घेतील, शुद्धीपत्रक, नोटीस अथवा काहीतरी ऑफिशियल स्टेटमेंट आयुक्त देतील आणि BMC आपली जी भूमिका आहे ती बदलतील, असं आपल्याला वाटत असताना कुठेतरी निराशा जाणवत असेल विद्यार्थ्यांच्या मनात. कारण साहजिकच आहे विद्यार्थ्यांनो, इतका उशीर का होत आहे BMCला की त्यांना जी डेट आजची आली असून ते त्यावर ना कुठली डेट एक्सटेंड करण्याचा त्यांचा कुठला काही त्यांचं नोटीस आला आहे, ना कुठल्या प्रकारचं त्यांचं शुद्धीपत्रक अजूनपर्यंत आलेलं आहे. 2 दिवस आपण समजू शकतो की गणेश चतुर्थी असल्यामुळे आणि संडे असल्यामुळे काहीतरी त्यांच्या बैठका झाल्या नसतील किंवा आज त्या होतील आणि 5 वाजेच्या आत BMC काहीतरी अपडेट देईल अशी अपेक्षा BMCच्या आयुक्तांकडून आपल्याला असणार आहे. मात्र विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आणि मी आपण दोघंही जे अधिकृत असतं त्याच्यावरच विश्वास ठेवतो. कारण जरीही देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन दिलं म्हणजे ते निवेदन दिल्यानंतर आपल्याला लगेच फॉर्म भरायला सुरुवात आपण केली असं त्यात झालं नाही. म्हणून मी वारंवार सांगत असतो की कुठलीही गोष्टी अधिकृत झाल्याशिवाय तुम्ही आणि मी आपण दोघंही त्यावर समाधानी नसतो. कारण तुम्हाला आता त्याची सवय झाली असेल की कुठलीही ऑफिशियल जर आली नोटीस किंवा शुद्धीपत्रक तेव्हाच आपण त्याला खरे मानतो. मात्र ह्या ज्या घडामोडी चालू असतात त्या तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं असतं. भरपूर BMCची जी भूमिका आहे ती संशयास्पद आहे. कारण त्यांची भूमिका नेहमीपासून तटस्थच आहे असं आपल्याला जाणवत आहे. मात्र जेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी X पोस्टवर त्यांनी पोस्ट केली, त्यांनीसुद्धा विनंती केली, तर ते प्रमुख पदावर असल्या कारणाने आपण एक तर्क लावला किंवा आपला एक अनुमान होता की BMCचे आयुक्त त्यांच्या निवेदनावर थोडं लक्ष देऊन गांभीर्य घेऊन काहीतरी त्यांची जी भूमिका असेल त्यांची स्पष्ट करतील भूमिका, आपल्याला असं तेव्हा जाणवलं. मात्र आजही त्यांनी किंवा अजूनही त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली नाही आहे. तरी आपले होप्स आहेत की 5 वाजेपर्यंत, कारण बघा भरपूर मुलांचं असं म्हणणं आहे की आज डेट एक्सटेंड होईल का. बघा विद्यार्थ्यांनो, आपण अजूनही पॉझिटिव्ह आहोत. कारण जे प्रमुख व्यक्ती असतात, म्हणजे आता बघा प्रमुख म्हणण्यापेक्षा आपण जे लोक सरकारमध्ये असतात त्या लोकांचं जे वर्चस्व असतं ते नेहमीच जास्त असतं. कारण तुम्हाला माहीत आहे की त्यांच्या विनंतीला मान देऊन जर MPSC सारखी जी आयोग आहे ते डेट एक्सटेंड करू शकतं, तर मग BMC सारखे जे आयुक्त आहेत, जे आयुक्त तुम्हाला माहीत आहेत की कशाच्या एड अँड ॲडवाईजवरती काम करतात. आता ते संपूर्ण पॉलिटिक्स गोष्टी तुमच्यासोबत डिस्कशन मी करत नाही. मात्र आपला जो पॉझिटिव्ह अप्रोच आहे तो अजूनही आपला कायम असणार आहे. तुम्ही होप्स सोडू नका. आणि तुमच्यापैकी काही विद्यार्थ्यांना अशा शंका आहेत की जर डेट एक्सटेंड झाली तर आम्हाला कसं समजेल. मी तुम्हाला 20 ऑगस्टपासून तुम्हाला अपडेट देत आहे. आज तुमची 9 सप्टेंबर आली. आपण ज्या ज्या घडामोडी झाल्या, मग स्पर्धा परीक्षा समन्वय समितीची जी इंटरव्हेन्शन असेल, नंतर आदित्य ठाकरे यांचे निवेदन असेल, परत त्यांची एक रिमाइंडर निवेदन आलं, नंतर बच्चू कडूंनी दिलं, नंतर आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलं, नंतर आंदोलनाची डेट म्हणजे तुम्हाला संपूर्ण गोष्टी मी BMC कार्यकारी सहाय्यक पद भरतीच्या देत आहे. म्हणून तुम्हाला जेव्हा अपडेट येईल की डेट एक्सटेंड होईल तेव्हा डॉक्युमेंटची काय गरज किंवा कोणते अटी रद्द झाल्या, संपूर्ण गोष्टी तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळून जातील. म्हणून तुम्ही प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि जे बेल आयकॉन असेल ते सुद्धा ऑन करायचं आहे. म्हणजे नवीन अपडेट जी आली तर प्रथम तुम्हाला लवकर समजेल आणि तुम्ही लवकर फॉर्म भरायला सुरुवात कराल. तरी विद्यार्थी मित्रांनो, होप्स जे आहेत ते अजून सोडायचे नाहीत आपण. कारण तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे आज 5 वाजेपर्यंत आपण वेट करायचे आहे. तर जर
आजची डेट जर निघून गेली, मग विद्यार्थ्यांनो आंदोलनशिवाय आपल्याकडे पर्याय उरत नाही. म्हणजे शक्ती प्रदर्शन असेल जे संविधानिक भूमिकेने आपण करणार आहोत किंवा संविधानच्या चौकटीत बसेल असं आपला प्रोटेस्ट असणार आहे. परंतु तो प्रोटेस्ट येऊ द्यायचा नाही आहे. आपल्याला किंवा अभ्यासू वृत्तीचे जे मुलं असतात त्यांना अभ्यास महत्त्वाचा असतो. ते कितपर्यंत तुम्हाला जे आहे आपण म्हणू शकतो की प्रोटेस्टला ते हजर असतील, परत प्रोटेस्ट करतील, त्या प्रोटेस्टमध्ये वेळ जाईल. म्हणून मला भूषण गगरे साहेबांना एक विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर याबद्दल भूमिका घ्या. आता हे जे आहे आपलं यूट्यूब चॅनलचं जे व्हिडिओ असेल तो तुम्ही लवकरात लवकर इतका शेअर करा, कारण विद्यार्थ्यांना माहीत नसतं, काही विद्यार्थ्यांना माहितीच नसतं की एक्सपोस्टवर काय चालू आहे किंवा फॉर्म भरणं कधी सुरू होईल. म्हणून तुम्हाला अपडेट या चॅनलवर मिळूनच जातील. म्हणून तुम्ही प्रथम तर हे चॅनल सबस्क्राईब करायचंच आहे. आणि आपली जी पुढील दिशा असणार आहे, जी आपण रात्री डिस्कशन करू, पण त्याची वेळ भूषण गगरे साहेब येऊ देणार नाही अशी माझी पॉझिटिव्ह भूमिका असणार आहे. परंतु जर नाही आलं तर आपला पुढचा प्लॅनसुद्धा आपण रेडी ठेवायचा आहे. आज शेवटची तारीख आहे, तरीही तुम्ही होप्स सोडू नका. 5 वाजेपर्यंत तुम्ही वेट करा. आपला एक व्हिडिओ येईलच तुम्हाला. आणि तुम्हाला जी डेट जर एक्सटेंड झाली असेल, कारण एक असं समजलं आहे BMCच्या बैठकीतून की ते सुद्धा सकारात्मक आहे, मात्र त्यांच्या ज्या काही अटी आहेत त्याच्यावर ते त्यांचं जे आहे कठोर पाऊल ते राहणार आहे असं काहीतरी समजलं आहे. मात्र आता ते शुद्धीपत्रक आल्यावरच समजणार आणि तेव्हाच आपला तो पूर्ण जो इश्यू आहे तो आपला सॉल्व्ह होऊ शकतो. चला विद्यार्थ्यांनो, तुमची रजा घेतो. तुम्ही जे होप्स आहेत ते अजूनही सोडू नका आणि तुमच्यासाठी अपडेट आज येऊनच जाईल अशी आशा बाळगतो आणि तुमची रजा घेतो. जय हिंद.